नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बघा ना, होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरू झाला, महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. झी मराठीचा हा कॅमेरा घेऊन आम्ही प्रत्येक गावात जातो, प्रत्येक घरात जातो आणि या प्रवासामध्ये एक गोष्ट सातत्याने प्रत्येक वेळेला हुरूप वाढवणारी असते, ती म्हणजे या सगळ्या माऊलींनी केलेलं मनापासून प्रेम, औक्षण आणि स्वागत. ढोल ताशे, फटाके, वा वा, काय सुंदर स्वागत झालेलं आहे. आता मी आहे परेल पूर्व परिसरामध्ये. माऊली वाणी चाळ इथल्या दोन वहिनींना भेटणार. विनीता राणे आणि अश्विनी मालवणकर अशा दोन वहिनींना आता भेटणार आहोत. आल्याबरोबर एकावर एक उंच थर रचत या सगळ्या बालगोपाळ गोविंद पथकाच्या सवंगड्यांनी मला तर सलामी दिलेली आहे. तेव्हा आता या सगळ्यांना जसे उंच उंच थर रचतायत तसेच त्यांची सुद्धा आयुष्यात तशीच प्रगती होऊ दे, यासाठी याच बिल्डिंगच्या जवळ असलेलं जे 200 वर्ष जुनं जरीमरीचं देऊळ आहे त्याचं दर्शन घेणार आहोत आम्ही सगळे. चला. नमस्कार. नमस्कार. सुस्वागतम. अरे वा. सुस्वागतम. बरी नाव सांगा. माझं विनीता देवेंद्र राणे. माझं म्हणजे नाही तर कोणाचं सांगा. मला वाटलं तुम्ही उखाणा घ्यायला सांगताय. मग घ्या उखाणा. घेऊ का? घ्या. माऊली सदन मधील आम्ही रहिवासी, 5वा माळा आमचा, सर्व कार्यक्रमात भारी हौशी. देवेंद्र रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या आदेश बांदेकरांच्या आगमनाच्या दिवशी. अरे वा. बरं वहिनी, आता ओळख करून द्या सगळ्यांची. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे आई बाबा. नमस्कार. हा नमस्कार. माझा मुलगा. हे माझे दीर हितेंद्र नमस्कार. राणे. नमस्कार. आणि हे सगळ्या माझ्या मैत्रिणी मधल्यावरच्या. सगळ्यांची ओळख झाली. हो झाली. आता जरा वहिनींशी गप्पा मारणार आहोत. घरात जाऊ. नमस्कार. नमस्कार. बालपण कुठलं तुमचं? माझं बालपण लालबाग मधलं. आणि हे कुठे भेटले? हे म्हणजे त्याचं कसं झालं, माझी मैत्रीण आहे ती ह्यांची कॉलेज मधली मैत्रीण, तेव्हा आमची ओळख झाली. म्हणजे कशी? ती त्यांची मैत्रीण असेल पण तुमची ओळख? शेजारी राहत होतो ना आम्ही, त्यामुळे त्यांचं तिच्या घरी येणं जाणं असायचं आणि ती माझी मैत्रीण म्हणून माझ्या घरी त्यांचं येणं जाणं वाढलं. म्हणजे आम्ही एका ग्रुप मधले झालो, फ्रेंड सर्कल मधले. आणि असं मग झालं. पुढे विचारलं? हो, त्यांनी एकमेकाला प्रपोज केलं. वहिनी, लग्न झालं, प्रवास सुरू झाला आणि मग या सगळ्या टप्प्यावरती असा कधी प्रसंग आला की त्यावेळेला असं वाटलं की अरे देवा, केवढं हे टेन्शन, केवढं हे दडपण, हो, असं काही झालं कधी? प्रसंग आले. काय झालं? एका स्कीम मध्ये मी पैसे गुंतवले. किती? बऱ्यापैकी गुंतवले. म्हणजे माझी ज्वेलरी वगैरे मी अगदी मॉर्गेज ठेवून पैसे गुंतवलेले त्याच्यामध्ये, आणि ते इन्स्टॉलमेंट्स भरण्यासाठी मी व्याजानेही पैसे उचलले. आणि या बाबतीत म्हणजे माझी घोडचूक अशी झाली की मी या माझ्या बाबतीत माझ्या नवऱ्याला सांगितलंच नव्हतं काही. मिस्टरांना सांगितलंच नाही तुम्ही? नाही, म्हणजे मला वाटलं हे महिन्याभरासाठी डबल होत आहेत, महिन्याभराने पैसे. महिन्याभरासाठी. हा, या प्रकारात त्याचे 6 महिने झाले, त्याची वर्ष झाली. आणि नंतर मात्र हे प्रकरण अगदी डोक्याच्या बाहेर गेल्यानंतर मला सांगावं लागलं मिस्टरांना माझ्या. त्या कालावधीत मी अक्षरशः एवढी फ्रस्ट्रेट झाले होते की म्हणजे माझं घरात असं लक्ष नसायचंच हो, म्हणजे डिस्टर्ब माइंड माझं पूर्ण. त्यावेळेला माझ्या सासरच्यानी, माझ्या नंदांनी मला अक्षरशः म्हणजे छोट्या बहिणीपेक्षा म्हणायच्या मुलीसारखं केलं माझ्या नंदांच्या मिस्टरांनी, नंदांनी. आणि त्यांनी माझ्याकडून हे सगळं उकलून घेतलं की काय झालंय, तुमच्या घरातलं वातावरण डिस्टर्ब का आहे. त्यांनी जी मदत केली ना ती न विसरण्यासारखी. आणि मग मिस्टरांना सांगितलं? हा, त्यांनी त्यांना समजवलं घरच्यांनी. मग काय सांगते, काय माझं सासर एवढं चांगलं आहे ना की त्या लोकांनी जी सपोर्ट मला केलेला आहे ना, खूप छान सपोर्ट केला त्या लोकांनी मला. पण मिस्टरांना जेव्हा कळलं तेव्हा काय झालं? साहजिकच एवढा मोठा फायनान्शियल धक्का त्यांना, म्हणजे कोणत्याही गोष्टीतून माणूस सावरू शकतो पण पैशाची गरज कुठून भागवणार. साधारण माणसाने असा विचार केला असता, हिच्याबरोबर मला तर राहणं शक्य नाही, एवढी पैशाची तरतूद करणं इम्पॉसिबल होतं आमच्यासाठी. किती होती रक्कम तरी त्यावेळेला? म्हणजे तेव्हा तर मी जॉबही करत नव्हते, ट्युशन्स घेत होते. 3.5 लाखाची रक्कम होती ओव्हरऑल. सगळे गेले. आणि ते सगळे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, म्हणजे बाबांचा हा चमत्कार म्हणायला पाहिजे की आम्ही 2-3 वर्षामध्ये ते सगळे पैसे कव्हर केले. जी गेलेली संपत्ती होती ती सगळी आली, त्याच्यात अजून भर पडली आमच्याकडे. माझ्या वडिलांनी तर अक्षरशः रिटायरमेंट झालेले पैसे, मिल वर्कर, रिटायरमेंटचा पैसा घरातही न जाता तो पहिल्यांदा मुलीकडे आला. विचार करा. अक्षरशः मला त्यावेळेला एवढं गिल्टी फिलिंग होतं की माझ्यामुळे सगळी लोक सफर होत आहेत.
आणि मी ठरवलेलं मनाशी की सगळ्यांना मी काहीतरी चांगलं करून दाखवणार. आणि अजूनही माझी इच्छा आहे की आयडेंटिटी स्वतःची बनवायची. हे जे गेलेलं माझं बदनामी जी माझी झालेली आहे ती पुन्हा कव्हर करायची. काही बदनामी झालेली नाही. तुमची जी तडफड आहे, तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे किंवा ज्यांच्याकडनं जे काही घेतलं ते परत करायचं नाही, आहे. अगदी प्रामाणिक माझी इच्छा होती की मला सगळ्यांना जेवढं घेतलं त्यांना मी ब्लेम करणार नाही, कारण त्यावेळेला त्यांनी मला मदत केलेली होती. वा, म्हणजे वहिनी आता तुम्ही टेन्शन फ्री आहात. हो, अगदी अगदी. बरोबर. खरंच वहिनी म्हणाल्या तशा अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. वहिनी तुमच्याशी गप्पा रंगतायत, पण मला जरा आता मिस्टरांना भेटायचंय हो. लगेच. मग वहिनी बोलवायचं त्यांना? हो, बोलवूया. हाक मारा. अहो देवेंद्र. नमस्कार. या या या, बसा बसा बसा. अरे, राजकुमारासारखे दिसताय एकदम तुम्ही. हा? आहेतच ते. हा? आहेतच ते. हो. बर. एक असा प्रसंग तुमच्या आयुष्यात घडला की ज्या वेळेला वहिनींना सगळ्या आधाराची गरज होती, त्या क्षणी तुमची स्थिती काय होती? अगदी फार घाबरून गेलो होतो आणि घाबरून पण गेलो होतो, कारण असा प्रसंग हा पहिल्यांदा झाला होता माझ्याकडे. तरी पण एक सारासार एक विचार केला, आपल्याला पुढे संसार पण करायचा आहे, सगळ्या मुलांवर याचा काही परिणाम झाला नाही पाहिजे, हा मुख्य उद्देश होता. कारण शाळेत होती ती मुलं, तर त्यामुळे मग मी काय वेळेला मदत करण्याचा निर्णय घेतला. ते पैसे जमवून दिले, थोडं मी कर्ज काढलं असं, आणि त्या प्रसंगात आम्ही जवळ 3 ते 4 वर्षात पुन्हा वर आलो. वा. आणि या स्टेजला बावण्याने बसवलं. असे लक्षात राहिलेला हा प्रसंग आहे तुमच्या आयुष्यातला. आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. मला सांगा, तुमच्या स्वयंपाकघरातल्या ट्रॉलीमध्ये, आता ह्याचं उत्तर तुम्ही द्यायचंय, किती कप आणि किती बशी आहेत? 6 कप आणि 5 बशी. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. अरे वा. बरं, तुम्ही सांगा यांच्या भावाची जन्मतारीख किती? किती हो? 16 फेब्रुवारी. 16 फेब्रुवारी. वहिनी, हे उत्तर तर चुकलं. तुम्ही सांगा यांच्या भावांची जन्मतारीख कधी? 10 एप्रिल. काय हो? बरोबर. चला, अभिनंदन. हे एक उत्तर बरोबर आलं, म्हणजे 2 उत्तर आतापर्यंत बरोबर आली. आता मी तुम्हाला एक कोडं घालणार आहे, दोघांनी मिळून उत्तर द्यायचा, विचार करायचा. वाचते पण ऐकू येत नाही, कोण? थंडी. लय हुशार आहेत वहिनी. हा? 3 उत्तरं बरोबर आली. अभिनंदन. 1, 2, 3 हे 300 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. आणि आता आपण यांच्या संपूर्ण परिवाराला भेटू. नमस्कार. नमस्कार. बरं, कसं वाटतंय आज तुम्हाला हे सगळं घरात असं आनंदाचं वातावरण बघून? मस्त, एकदम छान. बरं, मला सांगा वहिनी, हे जे मध्ये उभे आहेत, हा, एवढे देखणे राजबिंडे, हा, राजकुमार असं तुम्ही म्हणालात ना मगाशी, हा, मग मला सांगा, त्यांच्या बाबतीत तक्रार करायची झाली एकच तक्रार, तर कोणती कराल? तक्रार अशी छोटीशीच आहे. हा, होतं काय की ऑफिस मधून येताना पूर्ण म्हणजे या बाजूला असं मी त्यांच्याकडून एक्सपेक्ट करते की त्यांनी मला घरकामात मदत करावी, हा. पण येताना भाजीपाला घेऊन येणं, त्या पिशव्या उचलून 5 मजले वर आणणं मला कधी कधी अक्षरशः नकोसं हा. वाटतं. मला एवढीच तक्रार आहे त्यांची की त्यांनी त्या कामात मात्र मला मदत करावी. आता बोला. प्रयत्न करेन नक्की. आणि चला, आणीनच म्हणालेत वहिनी. वास, अगदी छान मोठं काम केलं तुम्ही माझं. 5 मजले कधीतरी येताना मिस्टरांनी भाजीपाला खरेदी करून घेऊन यावी, असं. वहिनींची इच्छा पूर्ण झाली. आता माझी इच्छा वहिनी पूर्ण करणार का ते बघायचंय. हा, चला घ्या, अभिनय करायचंय. मी गात असताना तू भडकते, मी गायलो तर तू भडकतेस. देवी गोंधळ तांडव कर. मी गायलो तर तू तांडव नृत्य करशील. मी भजन गायलो तर तू तांडव नृत्य करशील. वा, अभिनंदन. नाही नाही नाही, हे देणार, पण तुम्ही एक भजन गाच आणि त्याच्यावर तुम्ही तांडव कसं अरे करता? बापरे. नाही, थोडंसं मला नाचता येत नाही, पण नाही. थोडंसं असं नाही. ज्या अभिनय करतात त्यांना नाचता येत नाही असं होणार. हा, एखादं भजन गा. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि तांडव शिगलेला, डोळे मोठे. हा. पुन्हा हसता. जीभ बाहेर, वहिनी जीभ बाहेर, वहिनी जीभ बाहेर. वहिनी, खूप छान प्रयत्न होता. अभिनंदन. 1, 2, 3, 4, 5, 6,